नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका भारतीय ब्रँडची कथा जाणून घेणार आहोत, ज्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वर्चस्वाला थेट आव्हान दिलं आहे. अशी कंपनी जिची सुरुवात एखाद्या मोठ्या उद्योगपतीने नाही, तर एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीने केली. ना मोठी पदवी, ना करोडोची गुंतवणूक, ना कोणता बिझनेस वारसा. फक्त मेहनत, जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास. आणि त्या विश्वासाच्या जोरावर उभं राहिलं बालाजी वेफर्स हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्नॅक्स ब्रँडपैकी एक नाव. आज हजारो कोटीचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीने सुरुवात कशी झाली? एका छोट्या कॅन्टीनमधून सुरू झालेला हा प्रवास 6,000 कोटीच्या साम्राज्यापर्यंत कसा पोहोचला? चला जाणून घेऊया बालाजी वेफर्सची संपूर्ण सक्सेस स्टोरी. ही कहाणी सुरू होते गुजरातमधील एका साध्या कुटुंबातून. चंदूबाई विरानी यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती. कुटुंब मोठं होतं आणि उत्पन्नाचे स्रोत मर्यादित होते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या खर्चांमुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे लहान वयातच चंदूबाईंना पैशाची किंमत समजली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या शोधाला सुरुवात केली. परंतु त्या काळात चांगली नोकरी मिळणं फार कठीण होतं. बराच संघर्ष केल्यानंतर त्यांना एका सिनेमा थिएटरच्या कॅन्टीनमध्ये काम मिळालं. पगार फारच कमी होता, पण घर चालवायसाठी तोच एक आधार होता. कॅन्टीनमध्ये काम करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली. लोक चित्रपट पाहताना स्नॅक्स मोठ्या प्रमाणात खात होते. विशेषतः बटाट्याचे वेफर्स. मात्र उपलब्ध वेफर्सची गुणवत्ता चांगली नव्हती. कधी ते जास्त तेलकट असायचे, तर कधी चवीत सातत्य नसायचं. त्याच ठिकाणी चंदूबाईच्या मनात एक कल्पना आली. जर लोकांना चांगल्या गुणवत्तेचे वेफर्स दिले, तर हा व्यवसाय मोठा होऊ शकतो. कल्पना होती, पण भांडवल नव्हतं, साधनं नव्हती आणि व्यवसायाचा अनुभवही नव्हता. तरीही त्यांनी जोखीम घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी घरीच बटाट्याचे वेफर्स तयार करायला सुरुवात केली. संपूर्ण प्रक्रिया हाताने केली जायची. बटाटे कापणं, तळणे, पॅकिंग करणं आणि नंतर स्वतः जाऊन विकणं, सर्व काम केले. ते स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मदतीने ते करत होते. त्या काळात उत्पन्नाची क्षमता खूप कमी होती, पण गुणवत्ता मात्र उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. चंदूबाईंना माहीत होतं, ग्राहक एकदा समाधानी झालं तर तो पुन्हा नक्की परत येईल. आणि हाच विचार पुढे बालाजी वेफर्सचा सर्वात मोठा USP ठरला. काही काळानंतर वेफर्सची मागणी वाढू लागली. लोकांना उत्पन्न आवडू लागलं. स्थानिक बाजारपेठेत बालाजी वेफर्स हे नाव ओळखलं जाऊ लागलं. पण जिथे यश असतं, तिथे अडचणही असतात. व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज होती, मशिनरीची गरज होती, मोठ्या प्रमाणात उत्पन्न करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक होती. मात्र बँक सहज कर्ज देत नव्हत्या, कारण व्यवसाय लहान होता आणि कोणतीही मोठी आर्थिक पार्श्वभूमी नव्हती. अशा परिस्थितीत अनेक लोक हार मानतात, पण चंदूबाईंनी हार मानली नाही. त्यांनी व्यवसायातून मिळणारा प्रत्येक रुपया पुन्हा व्यवसायात गुंतवला. हळूहळू उत्पन्न क्षमता वाढवली आणि ग्राहकांचा विश्वास कमवला. दरम्यान भारतीय बाजारपेठेत मोठ्या कंपन्यांचा प्रवेश वाढत होता. पेप्सिको सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या लेस सारखे ब्रँड घेऊन बाजारात उतरत होत्या. त्यांच्याकडे मोठ्या जाहिराती होत्या, मोठं मार्केटिंग बजेट होतं आणि मजबूत नेटवर्क होतं. अशा वेळी बालाजी वेफर्स सारख्या स्थानिक कंपनीसाठी टिकून राहणं मोठं आव्हान होतं. पण इथे चंदूबाईंनी एक वेगळी रणनीती आखली. त्यांनी जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले नाहीत. त्याऐवजी त्यांनी ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी उत्पन्नाची किंमत कमी ठेवली, पॅकिंगमध्ये जास्त प्रमाण दिलं आणि चव भारतीय ग्राहकांच्या आवडीनुसार विकसित केली. त्याचा परिणाम असा झाला की अनेक ग्राहकांनी मोठ्या ब्रँडऐवजी बालाजी वेफर्स निवडायला सुरुवात केली. बालाजीच्या यशामागील दुसरा मोठा घटक होता त्याच्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. अनेक कंपन्या मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित करत होत्या, पण बालाजीने लहान शहरं, गाव आणि दुर्गम भागामध्ये आपलं जाळं निर्माण केलं. जिथे फक्त मोठे ब्रँड सहज पोहोचत नव्हते, तिथे बालाजी आधीच पोहोचले होते. किराणा दुकान, स्थानिक बाजार, छोटे विक्रेते या सर्वांपर्यंत कंपनीने मजबूत नेटवर्क तयार केलं. यामुळे त्यांच्या उत्पन्नाचं उपलब्धता प्रचंड वाढली आणि विक्री झपाट्याने वाढू लागली. एकीकडे विक्री वाढत होती, तर दुसरीकडे कंपनी सतत नवीन उत्पादने बाजारात आणत होती. फक्त वेफर्स पुरतं मर्यादित न राहता
त्यांनी नमकीन, चिवडा, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या श्रेणीत प्रवेश केला. ग्राहकांना विविध पर्याय मिळू लागले आणि बालाजी एक पूर्ण स्नॅक्स ब्रँड बनू लागलं. ही रणनीती अत्यंत यशस्वी ठरली, कारण ग्राहक एका ब्रँडवर विश्वास ठेवू लागला की त्याच ब्रँडची इतर उत्पादने विकत घेतात. व्यवसाय वाढत असताना कंपनीने उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली. गुणवत्तेवर अधिक नियंत्रण ठेवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्पन्न व्यवस्था उभारण्यात आली. यामुळे उत्पादनात क्षमता प्रचंड वाढली आणि मोठ्या प्रमाणावर मागणी पूर्ण करणं शक्य झालं. पण प्रत्येक यशस्वी प्रवासात काही कठीण टप्पेही येतात. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, स्पर्धा वाढली, बाजारात नवीन ब्रँड आले, काही वेळा आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या. परंतु कंपनीने गुणवत्ता कमी केली नाही, ग्राहकांचा विश्वास तुटू दिला नाही आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवत गेली. आज बालाजी वेफर्स भारतातील सर्वात मोठ्या स्नॅक्स कंपन्यांपैकी एक मानलं जातं. कंपनीचे हजारो कर्मचारी आहेत. देशभरात विस्तृत वितरण नेटवर्क आहे. दररोज लाखो पॅकेट्स बाजारात विकली जातात आणि कंपनीचा व्यवसाय हजारो कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. एकेकाळी छोट्या कॅन्टीनमधून सुरू झालेला व्यवसाय आज भारतातील FMCG क्षेत्रातील मोठ्या यशकथांपैकी एक मानला आहे. मात्र या कहाणीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चंदूबाई बिराणी यांची विचारसरणी. त्यांनी कधीही स्वतःच्या मर्यादांना आपलं भविष्य ठरवू दिलं नाही. त्यांनी परिस्थितीवर दोष देण्याऐवजी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. अपयश आलं, अडचणी आल्या, पण त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांना माहीत होतं यश एका दिवसात मिळत नाही, ते सातत्यपूर्ण प्रयत्नामधून निर्माण होतं. आज अनेक तरुण व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहतात, पण सुरुवातीला मोठ्या भांडवलाच्या अभावामुळे घाबरतात. बालाजी वेफर्सची कहाणी आपल्याला शिकवते, एक मोठी सुरुवात करण्यापेक्षा सुरुवात करणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक मोठी कंपनी कधीतरी खूप लहान होती. प्रत्येक यशस्वी उद्योजक कधीतरी संघर्ष करत होता आणि प्रत्येक मोठं साम्राज्य एक छोट्या कल्पनेतूनच सुरू झालेलं असतं. आज बालाजी वेफर्स फक्त वेफर्स विकत नाही, तर लाखो भारतीयांना प्रेरणा देतात की मेहनत, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि सातत्य या 4 गोष्टी असतील तर कोणतीही व्यक्ती शून्यातून शिखरापर्यंत पोहोचू शकते. तर मित्रांनो, एका छोट्या कॅन्टीनमधून सुरू झालेला प्रवास आज हजारो कोटींच्या व्यवसायापर्यंत पोहोचला. ही कथा फक्त बालाजी वेफर्सची नाही, तर प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीची आहे. कारण परिस्थिती कितीही कठीण असली, साधनं कितीही कमी असली, तर मनात जिद्द असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. आणि म्हणूनच बालाजी वेफर्सची ही सक्सेस स्टोरी भारतातील सर्वात प्रेरणादायी व्यावसायिक कहाण्यांपैकी एक मानली जाते. धन्यवाद.